साम्राज्य आदिलशाही निजामशाही यांचं महाराष्ट्रात परकीय सरकारचे वर्चस्व होते. अन्याय अत्याचाराने स्त्रिया, शेतकरी, सामान्य जनता असुरक्षित, दुःखी आणि निराश होती. याच काळात 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ला जुन्नर येथे एका तेजस्वी बाळाने जन्म घेतला. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश दे. हे राज्य भावे इतर श्रींची
आणि ते करण्यामागचं कारण होतं स्वराज्याचा काळा, अन्यायकारक सत्तेविरुद्ध उभं राहण्याचं बळ जनतेला मिळणं आणि आपला राजा आहे ही भावना निर्माण करणं. अशीच दूरदृष्टी असलेल्या आमच्या राजानं इसवी सन 1646 साली पहिला किल्ला हस्तगत केला आणि तो म्हणजे तोरणा किल्ला प्रचंडगड. आणि हा स्वराज्याचा पहिला पाया मानला जातो. पुढे असंच कोंढाणा, राजगड, पुरंदर, रोहिला, लोहगड, विसापूर असे अनेक किल्ले बुद्धीने, पराक्रमाने आणि नियोजनाने हस्तगत केले. पण एक लढाई अशीही होती. नंदा जंगल अरुंद वाटा आणि मृत्यू समोर उभा. छत्रपती शिवाजी महाराज विशाल गडाकडे निघाले होते. मागे आदिलशाहीचा प्रचंड सैनिक पाठलाग करत होतं. स्वराज्य धोक्यात होतं. त्या क्षणी एकच निर्णय घ्यायचा होता. तेव्हा बाजूकडे देशपांडे राजे राजे आता बोलत बसायला वेळ नाही. एकदा वडिलीचं मान दिला तर काळा आणि डर टाका डर टाका. महाराज तुम्ही पुढे जा. हा दरवाजा मी आणि माझे मावळे रोखून करतो. महाराज पुढे निघाले आणि पावलं घेतले. रथाने लढाई झाली. एक मावळा परत गेला तरी तलवारी थांबल्या नाही. शरीर जखमी होत गेलं पण शपथ तुटली नाही. कारण ठरले होतं पावनखिंड लाख मिळली तरी चालती पण लष्कराचा पोशिंदा गेला नाही पाहिजे. म्हणूनच आजही इतिहास म्हणतो पावनखिंड ही फक्त जागा नाही, ती आहे बलिदानाची शाळा. हे
words and him. Baba, I now realize the vastness of this system. I now know that our Maharaj must have been very and impersonally personal. Right? Absolutely. Let me tell you of one of his many impossible feats. Abdullah was a person with enormous strength. Kids like an elephant, thousands of soldiers, and a
आणि आज